प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. आपण छोटी माणसं, भारतामध्ये काय चाललंय, जगात काय चाललंय, त्याचा आपल्याला लवकर उलगडा होत नाही. अहो, आपल्याला गल्लीबोळातलं राजकारण सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. तिथं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण आपल्या काय लक्षात येणार. आणि सर्वसामान्य माणूस या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहतो. महाराष्ट्राच्या, भारताच्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी घडतायत यापासून तो अनभिज्ञ असतो, किंवा तो ज्याला नेता मानतो किंवा ज्याला तो आपला सर्व काही मानतो, असा व्यक्ती त्याला जे काही मार्गदर्शन करेल ह्या बाबतीत तो ते अंतिम मानतो. परंतु तसं खरं राहत नाही, कारण ती व्यक्ती त्या दृष्टिकोनातून त्या चष्म्यातून त्या सगळ्या घडामोडींकडे पाहत राहते. यावरती एक तटस्थ भूमिका किंवा खरं काय ते आम्हाला कोणी सांगत नाही. आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक आवाहन करतो, जर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी एक तटस्थपणाच्या चष्म्यातून, निष्पक्षपणाच्या चष्म्यातून जर पाहायच्या असतील, तर तुम्ही फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विभूषित नातू ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचे व्हिडिओ बघा. त्यांच्या अकाउंटवरती बाळासाहेब आंबेडकर नावाचं त्यांचं जे फेसबुक अकाउंट आहे किंवा त्यांचं जे ट्विटर अकाउंट आहे, एक्स अकाउंट, त्यावरती तुम्ही जा. त्यांची भाषणं तुम्ही ऐका, त्यांची मतं तुम्ही ऐका, त्यांच्या भूमिका तुम्ही पहा, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. कारण गेल्या 40 वर्षाचा अनुभव आहे की आजवर गेल्या 40 वर्षामध्ये आजपर्यंत आदरणीय प्रकाशजी आंबेडकर जे म्हणाले, कोणत्याही बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत म्हणा, अर्थकारणाच्या बाबतीत म्हणा, सामाजिक न्यायाबद्दल म्हणा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल म्हणा, कोणत्याही बाबतीत आजवर प्रकाशजी आंबेडकरांनी जे मतप्रदर्शन केलेलं आहे ते सत्यामध्ये उतरलेले आहे, ते खरं झालेलं आहे. कारण प्रकाशजी आंबेडकरांची विचार करण्याची पद्धत ही एका चष्म्यातून, एका अँगल मधून कधीही नसते. ते केवळ आणि केवळ माझ्या भारतीय जनतेचा विकास, माझ्या भारतीय जनतेचं हित कशात आहे या भावनेतून सगळ्या गोष्टींकडे पाहत राहतात. आणि म्हणून या सगळ्या घडामोडी जर तुम्हाला लक्षात आणून घ्यायच्या असतील, त्याचे होणारे परिणाम भारतावरती किंवा आपल्या सामाजिक जीवनावरती होणारे परिणाम जर तुम्हाला लक्षात आणून घ्यायचे असतील, तर तुम्ही फक्त आणि फक्त प्रकाशजी आंबेडकरांचे भाषण ऐका, त्यांचे मत वेळोवेळी त्यांनी व्यक्त केलेले मत तुम्ही पहा. आताही अमेरिकेच्या संदर्भात आदरणीय बाळासाहेबांनी काही मत व्यक्त केलं. H1B व्हिसाच्या संदर्भात बाळासाहेबांनी एक मत प्रदर्शित केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्यांना निवडून आणण्यासाठी अमेरिकेमध्ये, अर्थात मोदींच्या प्रचाराची काही आवश्यकता नव्हती, तरी सुद्धा मोदींनी तिथं आगाऊपणा केला आणि ट्रम्पच्या निवडणुकीच्या वेळेला तिथं अमेरिकेत जाऊन अब आएगा तो ट्रम्प ही आएगा अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला. अर्थात मोदींच्या प्रचारामुळे काही ट्रम्प तिथे निवडून आलेले नाही. ट्रम्प तेवढे सक्षम होते निवडून येण्यासाठी. त्याच ज्या ट्रम्पचा प्रचार मोदींनी केला, त्याच ट्रम्पनं भारताची नाकेबंदी करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताची त्यांनी नाकेबंदी केलेली आहे. मग ते आता अलीकडे झालेलं आहे भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला आपण पाहिलं, भारताला कवडी इतकी त्यांनी किंमत न देता, भारताला म्हणजे आमच्या भारताला कमी लेखण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही,
परंतु आमच्या भारताच्या प्रधानमंत्र्याला मोदींना कवडी इतकीही किंमत न देता ट्रम्प यांनी परस्पर युद्धबंदीची घोषणा करून टाकली, युद्ध समाप्तीची घोषणा करून टाकली. त्यावेळेला देखील प्रकाशजी आंबेडकरांनी काही इशारे दिले होते, काही वक्तव्य केलं होतं. अर्थात राजकारण्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. आताच्या वेळेला H-1B व्हिसाच्या संदर्भात प्रकाशजी आंबेडकरांनी महत्वपूर्ण विधान केलेलं आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितले की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या विरुद्ध मूक युद्ध, सायलेंट वॉर सुरू केलेला आहे. त्या सायलेंट वॉर मधले 3 महत्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले. एक आहे पाकिस्तानला अवाजवी देण्यात येणारी किंमत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुखांना व्हाईट हाऊस मध्ये बोलावून त्यांची बर्दास्त ठेवणारा डोनाल्ड ट्रम्प भारताला इशारा देतोय. दुसरी गोष्ट, त्यांनी भारतावरती लावलेला 50% टॅरिफ, त्यामुळे भारतासह कंबरड मोडायला सुरुवात झाली. आणि आता तिसरी गोष्ट, H-1B व्हिसाच्या प्रकरणी आणि त्याच्यामध्ये त्यांच्या त्या आदेशाचं समर्थन करताना अमेरिकेचे जे कोणी पार्लमेंट सदस्य आहेत ते म्हणतात की आमच्या देशामध्ये, अमेरिकेमध्ये कुशल कामगार आहेत, त्या कुशल कामगारांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. अर्थात यामुळे भारताच्या होतकरू जे अमेरिकेमध्ये जाऊ पाहत आहेत त्या कामगारांना घरी बसावं लागणार आहे. हा भारताच्या विरुद्ध एक प्रकारे सायलेंट वॉर आहे, मूक युद्ध आहे. हा इशारा बाळासाहेबांनी दिलेला आहे. आणि याच्यातून बाहेर पडण्यासाठी मोदींनी उद्योगपती धार्जिनं राजकारण सोडून दिलं पाहिजे. देशहितासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले पाहिजे, असं बाळासाहेब आंबेडकर आपल्या त्या एक्सवरील पोस्टमधून सूचित करतायत. अर्थात बाळासाहेब आंबेडकरांचे जर म्हणणं मोदींनी ऐकलं तर हा देश प्रगतीपथावर जाईल आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्यांची हिंमत होणार नाही आमच्या देशाला डिवसण्याची, आमच्या देशाला कमी लेखण्याची. एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो. तोपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जय भीम, नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.